मित्रांनो, आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होतोय। ही अतिशय आनंदाची बाब आहे। अशोकरावांनी सुरुवातीला सांगितलं की त्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या। अनेकांनी आपापल्या परीनं ती अडचण दूर करण्याच्या करता प्रयत्न केला, परंतु वेळ यावी लागते आणि ती वेळ आजची आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली। एका बहुजन समाजातून आलेले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं ज्यांनी संपूर्ण समाजाला त्या काळामध्ये दिशा देण्याचं काम केलं, असे जे मोठे समाजसुधारक होते, त्यात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान खूप खूप मोठं आहे। क्रांतिगुरू साळवेंचं घराणं बऱ्याच जुन्या लोकांना माहिती नसेल। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत त्यांचं घराणं होतं। शिवाजी महाराजांनी महाराजांच्या आजोबांना पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही दिलेली होती, ती साळवेंच्याच घरातल्या आजोबांना दिलेली होती आणि त्यामुळे साळवेंचं घराणं एक पराक्रमी घराणं म्हणून त्या काळापासून पंचक्रोशीतली ओळखलं जाणारं घराणं। वस्ताद लहुजी साळवे शस्त्रास्त्र विद्येमध्ये अतिशय पारंगत होते। पुण्याच्या रास्तापेठ येथे युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र ते चालवायचे। शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी बजावलेली होती। आपल्या घराण्याची परंपरा राखत त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निश्चय देखील केलेला होता। खरं तर पाशवी सत्तेच्या बळावर उभ्या असलेल्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणं ही त्या काळामध्ये बंडखोरी होती। अमानुष सत्तेला आव्हान देत त्याविरुद्ध लढायचं असेल, शस्त्र चालवण्याच्या पटाईत तरुणांची अशा बंडाला आवश्यकता असे आणि हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं आणि अशा तरुणांना प्रशिक्षण द्यायचं हे लहुजी वस्तादांनी ठरवलं आणि हे तरुण त्यांनी घडवले। यांनी असे तरुण हेरून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्रांतीच्या लढ्यासाठी त्यांनी तयार केलं। त्यांनी आपल्या पुण्यामध्ये तालीम पण काढली। तेथे देखील इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांना त्यांनी मोलाचं सहकार्य केल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, यांना त्यांनी मोठं सहकार्य त्यावेळी केलं। इंग्रजी सत्तेला उलथून टाकण्यासाठी तरुणांच्या मध्ये विद्रोहाची ज्योत त्यांनी पेटवली। महात्मा फुले, लोकमान्य टिळक हे देखील त्यांच्याच तालमीमध्ये मल्लविद्या शिकलेले होते। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तेव्हा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंनीच त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य देखील त्या ठिकाणी लाभलं। अलीकडे एक चित्रपट आला महात्मा फुल्यांच्या बद्दल, त्याच्यात पण त्या गोष्टीचा उल्लेख आहे। अशा एका थोर पुरुषाचं त्यांच्या नावाला साजेल अशा प्रकारचं भव्य दिवस स्मारक व्हावं आणि ते देखील आपल्या पुण्याच्या नदीच्या काठी व्हावं, एवढी आता महत्वाची जागा विक्रम कुमारांना मला सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीत आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथं टिकाव टाकलेला आहे। काम तेवढ्याच तडफेनी, तेवढ्याच गतीनं, तेवढंच दर्जेदार हे झालं पाहिजे। त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला एक अभिमान वाटेल, आनंद वाटेल, अशा पद्धतीनं हे एकंदरीत स्मारक सर्वांना सातत्याने प्रेरणा देत राहील। मित्रांनो, पुणे हे देशाचं विचाराचं केंद्र आहे। आज देखील पुण्याची शिक्षणाबाबतची जगभरात ओळख आहे। पुण्याची ओळख आपल्याला जपावी लागणार आहे। पुण्यातील चुकीच्या गोष्टी आपल्याला काही करून थांबवाव्या लागणार आहेत। त्यासाठी काही कठोर पावलं देखील उचलण्याची आपली तयारी असली पाहिजे। वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज आठवण ठेवत असताना, त्यांचं स्मारक आपण सगळेजण उभारत असताना, त्यांनी तरुणांना त्यावेळेस दाखवलेला जो मार्ग होता, तो विचार आपल्या तरुणांनी आज घेतला पाहिजे। व्यायाम, शिस्त, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं आणि शिक्षणाने मेंदू बळकट करणं
हा वस्ताद साळवेंचा विचार आज तरुणाईसाठी महत्वाचा आहे असं मला आजच्या दिवशी आपल्याला सांगावंसं वाटतं. आद्य क्रांतिगुरू लवजी साळवे, वस्ताद साळवे यांच्यासारख्या समाज सुधारक क्रांतिकारकांच्या बहुमूल्य योगदानातून आज आपला महाराष्ट्र उभा राहिलाय. त्यांनी प्रस्तावित कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात दिलेला लढा किंवा त्या काळामध्ये घेतलेली अविश्रांत मेहनत, त्यांचं योगदान खूप म्हणजे खूप मोठं आहे. आज स्मारकाच्या रूपाने हा त्यांच्या कार्याचा ठेवा जतन केला जाईल. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील ही आशा मी आजच्या दिवशी बाळगतो. आणि आम्हाला नेहमी मुख्यमंत्री सगळ्यांना महाराष्ट्राला सांगतात हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मित्रांनो, मला आठवतं मी पण राजकीय जीवनात अनेक वर्ष काम करतोय. किती दिवस आपली मागणी होती की बार्टी, सारथी, महाज्योती या धर्तीवर आम्हाला काहीतरी द्या, आम्हाला पण इतरांच्या बरोबरीनं तुम्ही आणा. आणि तो महत्वाचा क्रांतिकारी निर्णय हा या महायुतीच्या सरकारने घेतला आणि अक्षरशः महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या समाजाने त्याचं स्वागत केलं. आता त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी आम्ही सगळे मिळून पुढच्या ज्या गोष्टी तातडीनं करायच्या त्या तेवढ्याच तातडीनं केल्या जातील. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्यावेळेस तुमचा माझा महाराष्ट्र, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, क्रांतीवीर लवजी वस्तादांचा महाराष्ट्र, या सगळ्या महान नेत्यांचा महाराष्ट्र असताना तो महाराष्ट्र कुठल्या क्षेत्रामध्ये मागे राहू नये अशाच प्रकारचा सतत प्रयत्न राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री करतात. आम्ही त्यांना मनापासून साथ देतो. तुम्ही पण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये लवकरच निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस देखील नरेंद्र मोदींच्या पाठीशी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यातून खूप मोठा बदल हा देश पातळीवर आपल्याला घडून आणायचा आहे. ही पण बाब आपण लक्षामध्ये ठेवा. अशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या शहरातले वेगवेगळे विकासाचे प्रश्न आपण सगळेजण मिळून अतिशय तडफेनं सोडवण्याचं काम करू. या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, अनेकांचं योगदान, मी सगळ्यांची सारखी नावं घेत नाही, पण त्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.